विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। आदित्यजी, आपण वरळीमधून माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना आव्हान देताय असं मी ऐकलं। खरं तर आव्हान देण्याची काही गरज नाहीये। जर तुमची एवढीच इच्छा असेल तर शिंदे साहेबांचे जे कट्टर शिवसैनिक आहेत आमच्यासारखी लोक ते तयार आहेत तुमच्याबरोबर लढायला। जय महाराष्ट्र। एक व्हिडिओ आणि एक बातमी पाहिली, त्याच्यावरून हा व्हिडिओ असा की दांडा फेम शीतल म्हात्रे ह्या व्हिडिओ बनवून त्या आदित्यजी यांच्यावरती म्हणजे टीका करते आणि त्या व्हिडिओमध्ये ती म्हणते की आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक। मला तर हसायलाच येतं तिचा तो व्हिडिओ बघितल्याच्या नंतर। ती म्हणते बाळासाहेबांचे शिवसैनिक। बर, जी स्त्री मनसेमध्ये जिचं डिपॉझिट जप्त झालेलं आहे तिथून पळून आलेली पळकुटी स्त्री आणि आज जी तिच्या स्वतःच्या प्रभागामध्ये विभागामध्ये राहत नाही, ती अजून तिथून पळून कुठेतरी दुसऱ्या चेहऱ्यामध्ये राहणारी शीतल म्हात्रे, तू तर आदित्यजी यांच्यावरती तर बोलूच नकोस। तू फक्त तुझ्या प्रभागामध्ये उभी राहून निवडून येऊन दाखव। निवडूनचं तर सोड, तुला 100 मतं मिळतात की नाही हा एक खूप मोठा प्रश्न आहे। तर शीतल म्हात्रे आदल्या दिवशी दांडा काढणारी आणि दुसऱ्या दिवशी दुसऱ्याच्या झेंड्याचा दांडा पकडणारी, ज्या शिवसेनेनं तुला नाव पद सगळं काही दिलं, तुला नगरसेवक केलं, आज तू इतरांच्या म्हणजे याच्यावरती बोलतेस, खुमखुमी वगैरे हे असे शब्द वापरून तू बोलतेस। दुसरा व्हिडिओ, संजय गायकवाड स्वयंघोषित धर्मवीर, मटका किंग आणि वाळू माफिया आपले स्वतःचे काळे धंदे हे जगाच्या महाराष्ट्राच्या समोर येऊ नयेत म्हणून गद्दार गटामध्ये पळून गेलेले संजय गायकवाड आज ते आदित्यजी यांच्या पर्सनल आयुष्यावरती बोलतात, त्यांच्या लग्नाबद्दल बोलतात। तर संजय गायकवाड, मला तुम्हाला एक सांगायचं आहे, इतरांच्या पर्सनल आयुष्यावरती बोलताना स्वतःच्या तुम्ही जरा गिरेबांमध्ये झाकून बघा। शीतल म्हात्रे आणि संजय गायकवाड तुम्हाला कचऱ्याच्या ढिगाऱ्यातून उचलून ठाकरे मातोश्री यांनी तुम्हाला आज एवढ्या मोठ्या पदावरती बसवलं आणि तुम्ही त्यांच्याच विरोधामध्ये इतकं घाण बोलताय। बोलत असताना आदित्यजी आणि मातोश्री यांच्याबद्दल बोलत असताना थोडासा विचार करायचा। आदित्य ठाकरेंची ही बहीण, तर तुमचे जे काळे धंदे आहेत ना, तर ते जगाच्या समोर आणायला कमी करणार नाही। आणि शिवसैनिक तर तुम्ही हे शब्द वापरूच नका, कारण तर जेव्हा तुम्ही मातोश्रीवरती आणि तुम्ही ठाकरेंवरती बोलाल तर तेव्हा शिवसैनिकेच्या पोटी जन्म घेतलेली ही कट्टर शिवसैनिक अयोध्या तुमचे काळे धंदे नक्कीच जगाच्या समोर आणेल। त्यामुळे विचार करून तोंड उघडा। जय महाराष्ट्र। राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।